राज ठाकरे यांनी भाषण केले आणि या भाषणामध्ये असे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे लक्षवेधी आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यांनी एकनाथ शिंदेंवरती सरसंधान केलं. एकनाथ शिंदेंवरती, आणि ते कोणत्या बाबत आहेत, तर त्यांना आरोपी बनवलं त्याने. कशा प्रकारे, तर शिवसेना ही त्यांनी चोरली म्हणून. मित्रांनो लक्षात घ्या, हा सरळ सरळ त्याने आरोप लावला, शिवसेना चोरली म्हणून. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी उठलेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येकजण, प्रत्येक संघटक, नेता, कार्यकर्ता आपापल्या पक्षाचं, आपापल्या संघटनेचं काय करतोय, प्रचार करतोय. आणि अशाच प्रचार दौऱ्यामध्ये ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी भाषण केले आणि या भाषणामध्ये असे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे लक्षवेधी आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यांनी एकनाथ शिंदेंवरती सरसंधान केलं. एकनाथ शिंदेंवरती, आणि ते कोणत्या बाबत आहेत, तर त्यांना आरोपी बनवलं त्याने. कशा प्रकारे, तर शिवसेना ही त्यांनी चोरली म्हणून. मित्रांनो लक्षात घ्या, हा सरळ सरळ त्याने आरोप लावला, शिवसेना चोरली म्हणून. आता हे सांगताना त्यांनी काय म्हणाले, शिवसेना हा पक्ष जो आहे, तो पक्ष ना एकनाथ शिंदेंचा आहे ना उद्धव ठाकरेंचा आहे. तो बाळासाहेबांचा होता. त्यांचे सर्व बाळासाहेब होते. त्याचे मालक हे कोण होते, बाळासाहेब. मित्रांनो, आजच्या घडीला बाळासाहेब अस्तित्वात नाही आहेत. आजच्या घडीला बाळासाहेब अस्तित्वात नाही आहेत. मग त्यांच्यानंतर त्याचा वारस कोण असावा, हे कोण ठरवणार, तर त्यावेळी ठरवलं होतं उद्धव ठाकरे, म्हणजे बाळासाहेबांनी ठरवलं होतं की उद्धव ठाकरे याचे वारस असतील, त्याचं ते नेतृत्व करतील, म्हणून त्यांना कार्याध्यक्ष बनवलं. मित्रांनो, कालांतराने बाळासाहेब या जगातून निघून गेलेत आणि उद्धव ठाकरे त्याचे सर्वेसर्वा झाले. मित्रांनो, पण उद्धव ठाकरे सर्वेसर्वा झाल्यानंतर त्यांचे इतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते, त्यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि नेतृत्व मान्य करून त्यांनी विविध निवडणुका लढवल्या. लोकसभेच्या, नगरपालिकेच्या, विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यानुसार त्यांनी जे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ते त्यांनी अंमलात आणले. ते का घडलं, कारण त्या विचारधारेला धरून उद्धव ठाकरे होते. मित्रांनो लक्षात घ्या, विचारधारा, त्या विचारधारेला धरून उद्धव ठाकरे होते आणि त्यानुसार ते उद्धव ठाकरे कार्य करत होते. पण 2019 मध्ये ती विचारधारा डावलून, त्या विचारधारेला बासनात बांधून, ती विचारधारा वेशीवर टांगून उद्धव ठाकरे यांनी युती तोडून आघाडी निर्माण केली आणि त्यांनी अनैसर्गिक एक आघाडी तयार केली. अनैसर्गिक एक विचारधारेमध्ये ते गेले. मित्रांनो, त्यावेळी निवडून देणारे कोण होते, युतीला निवडून देणारे कोण होते, ते जनता जनार्दन होते आणि जनता जनार्दनाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. हे आता सर्वश्रुत आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर जो आरोप, जो ठपका एकनाथ शिंदेंवरती लावला आहे आणि तसाच आरोप ठपका त्यांनी अजितदादा पवार यांच्यावरती सुद्धा लावलेला आहे. मित्रांनो, मला असं वाटते कदाचित वैफल्यग्रस्त झालेले कोण, राज ठाकरे. कदाचित ते वैफल्यग्रस्त झाले असतील. कदाचित त्यांना धास्ती वाटत असेल, एक भीती वाटत असेल
कारण एकनाथ शिंदेंनी घेतलेला जो निर्णय आहे ना, असाच निर्णय जर उद्या सकाळी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जर घेतला तर काय होईल, ही त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली असेल. असो मित्रांनो, तो विषय महत्त्वाचा नाही, पण त्यांनी जे काय वक्तव्य केले त्याच्यावर आपण विचार करू. त्याच्यात काय तथ्य आहे, काय सत्य आहे, काय वास्तव आहे, हे आपण समजून घेऊ. मित्रांनो, संघटना, आता जे काय झालं 2019मध्ये ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण पुढे येऊ, पण पहिल्यांदा संघटना ही गोष्ट समजून घेऊ. तो पक्ष, तो आपण गोष्ट समजून घेऊ. आता शिवसेना ही संघटना आपण विचाराधीन घेऊ, त्याच्यावरती आपण चर्चा करू. शिवसेना ही संघटना 65मध्ये निर्माण झाली आणि ही निर्माण होताना एकटे बाळासाहेब नव्हते, तर त्यांच्यासोबत अनेक नेते होते, अनेक कार्यकर्ते होते, अनेक संघटक होते. कारण संघटना ही कधी निर्माण होते, संघटित होऊन एखादं कार्य जेवढे आपण करतो, एखादी विचारधारा आपण पुढे नेतो, संघटित होऊन एकत्र येऊन एकातून अनेक निर्माण होतात. एक व्यक्ती नव्हे, अनेक. मग फक्त बाळासाहेब ठाकरे होतेत का? बाळासाहेब ठाकरे एकटेच फक्त चालत होतेत का? एकटेच सर्व कार्यरत होतेत का? सर्व निर्णय कार्यरत होतेत का? तर नव्हे. कार्यरत कोण होतं? तर संघटक होते. संघटक म्हणजे कोण? कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत जे कोण होते ते सगळे संघटक त्या संघटनेमध्ये कार्यरत होते. मग ती संघटना कोणाची झाली? मित्रांनो, सरळ साधा एक प्रश्न आहे, ती संघटना कोणाची झाली? एकट्या बाळासाहेबांची झाली का? किंवा एकट्या शरद पवारांची झाली का? किंवा एकट्या त्या गांधी घराण्याची झाली का? कोणाची झाली? ही संघटना त्या प्रत्येक कार्यकर्त्याची झाली, त्या प्रत्येक संघटकाची झाली, त्या प्रत्येक नेत्याची झाली. आता ही संघटना कशी बनते हे सुद्धा समजणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. संघटना कशी बनते? तर जनतेतून बनते, नागरिकांतून बनते. ह्या देशाचा नागरिक, ह्या राज्याचा नागरिक ती संघटना बनवते. आता तुम्ही म्हणाल, नागरिक कसा काय संघटना बनवतो? कारण नागरिकांमधूनच एक कार्यकर्ता निर्माण होतो. मित्रांनो, लक्षात घ्या, कार्यकर्ता, संघटक निर्माण होतो. महत्त्वाची गोष्ट काय? नागरिकातून. कारण ह्या आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, लोकसत्ता आहे, लोकांचं राज्य आहे, जनशक्ती आहे, जनांचं राज्य आहे. म्हणजे ह्या देशाचा नागरिक हा राजा आहे. आणि राजा, नागरिक कोण? ह्या देशाचा नागरिक, ह्या देशाचा राजा निर्णय घेतो. काय घेतो? तर ह्या संघटनेचा हा अमुक कार्यकर्ता आहे. आणि तो कार्यकर्ता कुठून निर्माण होतो? तर त्या नागरिकांमधून, त्या जनतेमधून. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी लोकांसाठी. मित्रांनो, लक्षात घ्या, लोकांनी लोकांसाठी, जनांनी जनांसाठी केलेलं राज्य. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे ती लोकशाही आहे. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. मग कुठून निर्माण झालं? तर जनतेमधून. मग सर्वेसर्वा कोण आहे त्या संघटनेचा? तर तो नागरिक. तो नागरिक मान्यता देतो की अमुक हा व्यक्ती या अमुक संघटनेचा कार्यकर्ता आहे. तो त्याला स्वीकारतो, त्याला मान्य करतो, त्याला मान्यता देतो. आणि तो ठरवतो की हा त्याचा कार्यकर्ता आहे, हा त्याचा संघटक आहे, हा त्याचा नेता आहे, हा त्या संघटनेचा अमुक आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. हे कोण मान्य करतो? तो नागरिक मान्य करतो, ती जनता मान्य करते. मग त्या संघटनेचा मालक कोण आहे? तर ती जनता आहे, तो नागरिक आहे, तो सामान्य कार्यकर्ता आहे, तो संघटक आहे, तो नेता आहे, तो आमदार आहे, तो खासदार आहे, तो मंत्री आहे, तो संत्री आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मग एक व्यक्ती झाली का?
एकच व्यक्ती त्या संघटनेचा मालक होऊ शकते का? जसं राज ठाकरे म्हणतायत की शिवसेना हा पक्ष, या पक्षातनाचा मालक, ती संघटना, त्याचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्याचे सर्वेसर्वा कोण आहेत? शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा कोण आहेत? तर शरदचंद्रजी पवार. कसं काय शक्य आहे? ह्या दोघांचीच जर संघटना असेल तर संघटना होऊ शकत नाही, ती जनशक्ती होऊ शकत नाही, ती लोकशाही होऊ शकत नाही. निर्णय कोण घेत आहेत? तर नेते मंडळी घेत आहेत, ते संघटक घेत आहेत, ते कार्यकर्ते घेत आहेत. एकट्या नेत्याची गोष्ट चालत नाही. मग ती जर एकटा नेता जर ती गोष्ट चालवत असेल, निर्णय सर्व एकटाच नेता घेत असेल, मग त्याला आपण संघटना म्हणूच नाही. मग ते त्या संघटनेमधील जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नाही, ते नोकर झालेत, ते तुमच्या घरातले गडी झालेत, ते तुमच्या घरातले गडी झालेत. कारण ती तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ती तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि तुम्ही त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तो मालक आहे आणि तो मालक ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतोय, ते दुकान चालवतोय आणि त्याच्या हाताखाली जे आहेत त्यांचे आदेश पाळणारे ते त्यांचे नोकर झालेत, गडी झालेत. मग मला त्या प्रत्येक संघटनेतील कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ह्या नेत्यांचे गडी आहात का, नोकर आहात का? तुम्ही गुलाम आहात का? त्यांचे चाटुकार आहात का? त्यांचे हुजरे आहात का? हा माझा प्रश्न आहे त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना, त्या संघटकांना. जर ते तुम्हाला अमान्य आहे तर ती एकमेव व्यक्ती त्या संघटनेची मालक होऊ शकत नाही, ना की बाळासाहेब ठाकरे किंवा शरदचंद्रजी पवार, ना ते गांधी घराणं, ना ते यादव घराणं, अखिलेश यादवचं घराणं, कोणीही होऊ शकत नाही. ना ममता बॅनर्जीचं घराणं. हे घराणेशाही नाही आहे, ही घराणेशाही नाही आहे, ही हुकुमशाही नाही आहे, ही राज्यशाही नाही आहे, हे राजेशाही नाही आहे, ही आहे लोकशाही. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य. मित्रांनो लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, त्याला ते विरोध करायचे, त्याच्याबद्दल ते आक्षेप नोंदवायचे. अगदी जहाल त्यांचे विचार होते, अगदी ठोकून काढायचे बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला घराणेशाहीबद्दल. आणि मित्रांनो शेवटी काय घडलं? बाळासाहेब म्हणतात की ह्या नेत्यांनी मान्य केलं, उद्धव ठाकरेंना निवडलं. बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं काय? ह्या नेत्यांनी निवडलं. मला एक प्रश्न आहे, आता बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहे, त्यामुळे बाळासाहेबांना मी हा प्रश्न विचारू शकत नाही. मी हा प्रश्न राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना विचारतो आणि इतर त्यांच्या नेत्यांना विचारतो. बाळासाहेबांच्या हातात रिमोट कंट्रोल होतात आणि बाळासाहेबांनी त्या संघटनेचं नेतृत्व केलं. चला ते म्हणायचे मी हुकुमशाह आहे, चला एका दिवस मान्य केलो आपण, ते हुकुमशाह होते आणि त्या हुकुमशाहीप्रमाणे त्यांनी ती संघटना चालवली आणि ते नेत्याने ते ऐकलं, त्यांचे शब्द शिरोधारावर उचललेत, त्यांचे निर्णय शिरोधारावर उचललेत. ठीक आहे, मान्य करू आपण, एका मर्यादेपर्यंत ती गोष्ट ठीक होती, योग्य होती. मग मला एक प्रश्न आहे, मग तुम्ही इतर वेळेला आदेश देत होतात, मी बाळासाहेबांना विचारतोय, ते ज्यावेळी त्या आदेश देत होते इतर वेळेला आपल्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आणि ते नेते कार्यकर्ते ते शिरोधार करत होते, ते स्वीकारत होते, ते मान्य करत होते. मग ज्या वेळेला तुम्हाला एक कार्यकारी अध्यक्ष नेमायचा होता त्यावेळी तुम्हाला त्या नेत्यांकडे जायची काय गरज होती?
नेत्यांकडे काय जायची गरज होती? तुम्हीच तुमच्या त्या संघटनेमधील एखाद्या कार्यकर्त्याला योग्य लायक कार्यकर्त्याला निवडलं असतं आणि त्या कार्यकर्त्याला कार्याध्यक्ष बनवलं असतं आणि आपला वारस बनवला असता. असा माझा सरळ साधा आक्षेप आहे मित्रांनो. कारण बाळासाहेब हे काय करत होते? एक हुकुमशाह होते. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती, ते म्हणतील ती गोष्ट ऐकायला हवी होती, तो आदेश होता. मग अशा वेळेला ज्या वेळेला तुम्हाला एखादा आपला वारस ठरवायचा आहे, तो वारस ठरवायच्या वेळी तुम्ही तो आदेश का दिला नाही? मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे. जर बाळासाहेबांनी नेत्या मंडळांना समोर हा प्रश्न मांडला आणि सांगितलं की तुम्ही निवडा आता, नेते मंडळींसमोर हा प्रश्न मांडला आणि सांगितलं तुम्ही निवडा आता, तुम्हाला कोण कार्याध्यक्ष हवा म्हणून, कोण वारस हवा म्हणून, तर साहजिक आहे मित्रांनो, बाळासाहेबांकडे बघून ते त्याच्या मुलालाच निवडणार. ते कोणाला निवडणार? मुलालाच निवडणार. मित्रांनो, मग ही चूक कोणाची आहे? मग ही चूक कोणाची आहे? बाळासाहेब जेवढे हयात होते आणि त्यावेळी 1995 युती सरकार आलं होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी तुम्हाला असं का वाटलं नाही की तुमचा मुलगा त्या पदावर बसण्याच्या लायकीचा आहे, कुवतीचा आहे? मग त्या कुवतीचा, क्षमतेचा जर तुमचा मुलगा होता उद्धव ठाकरे, मग त्याला त्या मुख्यमंत्री पदावर त्याने का बसवलं नाही? हा माझा एक दुसरा प्रश्न आहे. का बसवलं नाही? याचा अर्थ काय झाला? तुम्ही त्याला अयोग्य समजलात. त्याची कुवत नाही, त्याची क्षमता नाही, त्याची ती लायकी नाही आहे, हा त्याचा अर्थ झाला. तिसरी गोष्ट महत्त्वाची, तुम्ही घराणेशाहीला नाकारलं होतं, शिरसंधान करत होता तुम्ही काँग्रेसवरती की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. मग तुम्ही त्या घराणेशाहीला आपल्या ह्या पक्षामध्ये, या संघटनेमध्ये का आणलं? हा माझा आणखीन एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेसुद्धा आहेत, राज ठाकरेसुद्धा आहेत, त्यांचीसुद्धा अशी वक्तव्य आहेत, त्यांनीही विचार मांडलेले आहेत, घराणेशाहीला त्यांनीही विरोध केलेला आहे. मग ही घराणेशाही उद्धव ठाकरेंना सुद्धा अमान्य होती, राज ठाकरेंना सुद्धा अमान्य होती, ही घराणेशाही बाळासाहेबांना सुद्धा अमान्य होती. मग घराणेशाही का आली, का अस्तित्वात आली? जर त्यावेळेला बाळासाहेबांनी जर निर्णय घेतला असता आणि एखाद्या वेळेस चला नारायण राणेला, मनोहर जोशींना जर नेता बनवला असता, कार्याध्यक्ष बनवला असता, या संघटनेची सूत्र त्यांच्या हातात दिली असती, त्यांचा उत्तराधिकारी बनवला असता, तर काय चूक झालं असतं? काय कमी झालं असतं? उलट एक जगासमोर एक त्यांची ख्याती वाढली असती, एक उदाहरण झालं असतं की बघा बाळासाहेबांनी काय केलं, एक संघटक, एक नेतृत्व, एक नेता म्हणून एक निर्णय घेतला आणि आपल्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्या या संघटनेचा नेता बनवला, अध्यक्ष बनवला आणि त्याच्या हातात ती सूत्र दिली. मित्रांनो, लक्षात घ्या, पण जे काँग्रेसने केलं, जे गांधी घराण्याने केलं, जे नेहरू घराण्याने केलं, तीच गोष्ट बाळासाहेबांनी केली. मग काय वेगळं घडलं? काय वेगळं घडलं? त्यांच्या हातात होतं, त्यांच्या शब्दाला किंमत होती, त्यांच्या आदेशाला किंमत होती, त्यांनी घेतलेले निर्णय शिरोधारावर उचलणारे शिवसैनिक होते. मग उद्या सकाळी मनोहर जोशींना किंवा नारायण राणेला किंवा अन्य कोणाला जर बाळासाहेबांनी हे नेतृत्व बहाल केलं असतं तर ते सुद्धा स्वीकारलं असतं सैनिकांनी. मग ते का नाही केलं? मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे काय? आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा. आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा. मग गांधी घराणं काय करतोय? तो कार्टा झाला आणि आम्ही जे काय केलं तो आमचा बाब्या झाला. मग अशा बाब्याला, उद्धव ठाकरेला जर त्यांनी कार्याध्यक्ष बनवलं, ठीक आहे, चला मान्य केलं,
कार्याध्यक्ष बनलेत उद्धव ठाकरे. आता आपण 1995 मध्ये येऊया, सॉरी 2019 मध्ये येऊया. ह्या कार्याध्यक्ष बनलेले उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये ती विचारधारा सोडली. ही विचारधारा शिवसेनेची होती, त्या बाळासाहेबांची होती, त्या प्रत्येक शिवसैनिकांच्या घामाची होती, त्या प्रत्येक शिवसैनिकच्या आटवलेल्या रक्ताची होती. ती विचारधारा सोडली आणि त्यांनी कुठली विचारधारा स्वीकारली तर काँग्रेसची विचारधारा. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळं नाही आहे, एकाच विचारधारेचे आहेत ते. त्याच संघटने काँग्रेसमधून ते बाहेर पडलेले शरदचंद्रजी पवार आहेत. त्यामुळे आपण त्यांना वेगळं धरूयाच नको. मग कुठली विचारधारा स्वीकारली तर काँग्रेसची विचारधारा. आणि शिवसेनेची विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा, शिवसैनिकांची विचारधारा त्यांनी वेशीवर डांगली, त्याची माती केली, धुळीच मिळवली. मग अशा नेतृत्वाला झुगारून जर एकनाथ शिंदेंनी 2-2.5 वर्षानंतर ती संघटना, ती विचारधारा, त्यांनी ती संघटना नाही घेऊन गेले, ती विचारधारा घेऊन गेलेली आहे. एकनाथ शिंदे नक्की काय घेऊन गेले माहिती आहे का? ती विचारधारा घेऊन गेलेली आहे. आणि ती विचारधारा घेऊन गेलेली आहेत, त्याचमुळे त्यांच्यासोबत ते 40 आमदार खासदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत. ते आमदार खासदार का गेलेत, ते नगरसेवक का गेलेत, ते कार्यकर्ते का गेलेत, तर ती विचारधारा त्यांच्यासोबत गेलेली आहे. आणि त्या विचारधारेशी बांधील असलेले कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येक जण त्यांच्यासोबत गेला. आणि नव्हे तर ह्या विचारधारेला मान्य असलेला पारंपरिक मतदार सुद्धा एकनाथ शिंदेंच्या सोबत गेला. मग सांगा राज ठाकरे, हा आता तुम्हाला मी सवाल करतो, हा मी प्रश्न करतो, राज ठाकरे, एकनाथ शिंदे कुठे चुकलेत, कुठे चूक केली? ते सुद्धा मालक होते, त्यांचा सुद्धा अधिकार होता त्या संघटनेवरती. त्या संघटनेवरती एकनाथ शिंदेंचा सुद्धा तेवढाच अधिकार होता जेवढा त्या उद्धव ठाकरेंचा होता. तेवढाच त्या 40 आमदारांचा सुद्धा होता. तेवढाच त्या 12-13 खासदारांचा सुद्धा होता. त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा होता, त्या प्रत्येक नागरिकांचा होता. त्या विचारधारेची नागरिक, त्या प्रत्येक विचारधारेच्या नागरिकांचा होता. आणि नागरिकांनी ती संघटना स्वीकारलेली आहे. तो कार्यकर्ता स्वीकारला, तो नेता स्वीकारला, तो संघटक स्वीकारला. तसंच राष्ट्रवादीची सुद्धा गोष्ट आहे. मित्रांनो, अजितदादा पवार यांनी काय चूक केली? त्या अजितदादा पवार यांनी आपल्या त्या संघटनेची घाम गाळला, रक्त आटवलं, पूर्ण जीवाचं रान केलं. आणि हे सर्व केल्यानंतर हेच फळ का मम तपाला अशी म्हणायची वेळ आल्यानंतर त्यांनी काय करावं? मूग गिळून लाताबुक्क्या खाव्यात का? लाताबुक्क्यांचा मार खावा का? मग त्याला आपण कर्मदळिद्री म्हणू. मित्रांनो, एखादा अन्याय करतो ना, त्यापेक्षा अन्याय सहन करणारा त्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. अन्याय सहन करणारा त्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. हे मित्रांनो लक्षात घ्या. अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा. मग जर तसंच आता बुक्क्यांचा मार खात अजितदादा तिथेच राहिले असते आणि ते बघत राहिले असते की ती तयार राष्ट्रवादी आयती ती संघटना, इतर कार्यकर्त्यांच्या घामातून, इतर कार्यकर्त्यांच्या रक्तातून निर्माण झालेली ती संघटना, शरदचंद्रजी पवार आयती त्या सुप्रिया सुळेच्या झोळीत घालतील. त्यांचं कार्य काय आहे? त्यांनी काय घाम गाळलेला आहे? काय रक्त आटवलं आहे त्या संघटनेसाठी? काही नाही. खासदार बनलेत आणि संसदेत जाऊन बसलेत, बस. याच्या पलीकडे त्यांनी काही कार्य केलेलं नाही आहे. तुम्ही बारामती मध्ये जाऊन याची चौकशी करा, तुम्हाला कळेल. शरदचंद्रजी पवार यांनी त्याच्यावर कष्ट केलेले आहेत, यांनी मेहनत घेतली, रक्त आटवले, घाम गाळलेला आहे. पण
त्या सुप्रिया सुळेंनी काय घाम गाळलेला आहे, काय रक्त आटवलं आहे. ह्या उलट अजितदादांनी त्यासाठी घाम गाळलेलं आहे, रक्त आटवलं आहे, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, आपला दिवस रात्र एकत्र केलेलं आहे. ही त्या बारामतीतली जनतासुद्धा सांगेल. ज्या जनतेने या राष्ट्रवादीला मान्यता दिली, त्या कार्यकर्त्याला मान्यता दिली, त्या नेत्यांना मान्यता दिली, शरदचंद्रजी पवार यांना मान्यता दिली, मानलं, या अजितदादा पवार यांना मान्यता दिली, सुप्रिया सुळे यांना मान्यता दिली, तो तिथली जनता. मित्रांनो लक्षात घ्या, तो जनता जनार्दन हा त्या संघटनेचा मालक आहे. त्यांनी त्या शिखरावरती त्यांना नेऊन बसवलेलं आहे. तो हा मालक आहे. कारण जनतेचं राज्य आहे, लोकशाही आहे, ना ती एका व्यक्तीची आहे. मग मालक कोण झाला? जनता जनार्दन झाली. प्रत्येक संघटनेची मालक ही जनता जनार्दन आहे पहिल्यांदा. मग तो ठरवणार, तो निर्णय घेणार आमचा सेवक कोण आहे, म्हणजे तो कार्यकर्ता. तो कार्यकर्ता कशासाठी करतोय? तर आमच्या सेवेसाठी करतोय. त्या संघटनेमध्ये तो कार्यरत का आहे? तर आमच्या सेवेसाठी आहे. तो नेता, तो संघटक, तो त्या संघटनेचा प्रमुख, तो आमदार, तो खासदार, तो मंत्री, तो संत्री, हे प्रत्येक जण हा कोण आहे? त्या जनतेचा सेवक आहे आणि जनता ही मालक आहे. मग कोण आहे मालक? राज ठाकरेंना मी प्रश्न विचारतोय, कोण आहे मालक? ना की तुम्ही आहात त्या मनसेचे मालक, ना त्या शिवसेनेचे मालक बाळासाहेब होते, ना ते उद्धव ठाकरे आहेत, ना ते एकनाथ शिंदे आहेत, ना कुठला नेता आहे, ना कुठला कार्यकर्ता आहे. तर कोण आहे मालक? तर जनता जनार्दन आहे. तो ठरवणार, तो निर्णय घेणार. आणि जनता जनार्दनाने काय निर्णय घेतला होता? 2019 मध्ये युतीला बहुमत दिलं होतं, ना की शिवसेनेला, ना की त्या भाजपाला. युतीला बहुमत दिलं होतं. आणि युतीमध्ये कोण होतं? तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. आणि बंद दरवाजाच्या आत हे जे काय खोटेपणा हा रेटला गेला आणि ते मुख्यमंत्रीपद लाटलं गेलं, ही लालच, हा स्वार्थ, हा मतलब, याच्यातून ही गोष्ट निर्माण झाली. एकनाथ शिंदेंना ती विचारधारा घेऊन ते बाहेर पडले. एकनाथ शिंदे ती विचारधारा घेऊन बाहेर पडले. कोणती विचारधारा? तर शिवसेनेची विचारधारा. ज्या विचारधारेशी आपली नाळ तोडली कोणी? तर उद्धव ठाकरे यांनी. आणि त्याने कुठली विचारधारा स्वीकारली? तर काँग्रेसची विचारधारा. मग एकनाथ शिंदेने काय केलं? ती विचारधारा ते घेऊन बाहेर पडलेत आणि ते विचारधारेसोबत ते नाव, ते चिन्ह, ते पक्ष, ते आमदार, ते खासदार, ते कार्यकर्ते, हे सगळे त्या विचारधारेसोबत आलेले आहेत. ते जर नसतं तर आजच्या घडीला सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत ते आमदार, खासदार, ते कार्यकर्ते आणि ही जनता, त्या संघटनेची मालक ही टिकली नसती. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पारंपरिक मतदार म्हणजे तो राजा, पारंपरिक मतदार शिवसेनेचा म्हणजे कोण? त्या संघटनेचा राजा. त्या राजाने त्या एकनाथ शिंदेंच्या पदरात मतदान केलं नसतं, त्या मूळ शिवसेनेला मतदान केलं नसतं. मित्रांनो लक्षात घ्या, हे आता लक्षात घ्यावं प्रत्येक संघटनेच्या नेत्याने, की तुम्ही या संघटनेचे नेते नाही आहेत, मालक नाही आहेत. नेते आहात, मालक नाही आहेत. तुम्ही चालक आहात. तुम्हाला फक्त ते चालवायला दिलेले वाहन, ती संघटना म्हणजे वाहन आहे आणि तुम्ही चालक आहात. तुम्ही रिटायर झाल्यानंतर दुसरा बसेल आणि कोण ठरवेल? तर जनता जनार्दन ठरवेल. मग जनता जनार्दनमधून निर्माण झाल्या तो कार्यकर्ता ठरवेल. तो कार्यकर्तामधून तो नेता निर्माण होतो, तो नेता ठरवेल. कोण होईल चालक होईल, कोण त्याचा नेता होईल, कोणाच्या हातात सूत्र दिली जातील,
कोणाच्या हातात नेतृत्व दिलं जाईल, कोण ठरवेल, तर तो नेता. पण नेत्यापर्यंत येण्यासाठी पहिल्यांदा जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जनतेने ही गोष्ट पहिली लक्षात घ्यावी की तुम्ही मालक आहात. म्हणून राज ठाकरे म्हणत होते, तुम्हाला गृहीत धरलं जाते, असं म्हणतायत ते जनतेला समोर. तुम्हाला गृहीत धरलं जाते आणि तुम्ही मतदान करताय डोळे बंद करून. तुमच्या मताला किंमत नाही आहे. आज तो इकडून तिकडे जातो, तो तिकडून इकडे जातो, तो काय करतोय, तो आघाडी बनवतोय, तो युती बनवतोय. तुम्ही कोणाला मत दिलंय, तुमच्या मताची किंमत नाही आहे. हे का घडते, तर तुम्हाला गृहीत धरलं जाते. मित्रांनो, हीच गोष्ट तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला गृहीत धरलं जाते. म्हणून हे मालक होऊन बसतात. म्हणून हे तुमचे मालक होऊन बसतात, तुमच्या मानेवर बसतात. मग त्या संघटनेचा नेतृत्व करणारी व्यक्ती असो किंवा आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोणी असो, एखादा कार्यकर्ता असो, कोणी असो, मग हे तुमचे मालक होऊन बसतात. कधी होतात, तर तुम्हाला ते गृहीत धरतात. आणि गृहीत धरायला कारण काय, तर तुम्ही आहात. कारण तुम्ही आलेल्या संधीचा फायदा उचलत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, आता संधी आलेली आहे. या देशामध्ये एकमेव असा पक्ष आहे, एकमेव पक्ष. त्या पक्षामध्ये कोण मालक नाही आहे. अमुकच एक मालक असं नाही आहे. त्याचे अध्यक्ष वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या थरातील बनलेले आहेत. त्या पक्षातून वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या थरातील मुख्यमंत्री सुद्धा बनलेले आहेत आणि पंतप्रधान सुद्धा बनले आहेत. तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. मित्रांनो, त्याचा एक मालक नाही आहे, त्याचे अनेक मालक आहेत. ते मालक कोण आहेत, तर जनतेपासून त्या नेत्यापर्यंत. जनतेपासून नेत्यापर्यंत. आता तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला निवडून द्यायचं आहे की तुमच्या मालकी हक्काच्या एका संघटनेला निवडून द्यायचं आहे? तुमची मालकी हक्क कुठे आहे, तर त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. कारण सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्या संघटनेचा नेता बनू शकतो, नेतृत्व करू शकतो, मुख्यमंत्री बनू शकतो, पंतप्रधान बनू शकतो, एक चायवाला, एक. मित्रांनो, लक्षात घ्या, सामान्य गोष्ट नाही आहे. कारण तो पक्ष लोकशाहीने चालतोय. लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. इतर जे पक्ष आहेत, अगदी अरविंद केजरीवाल सुद्धा मालक झालेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, काय अवस्था आली आहे, काय परिस्थिती आली आहे. आता एकनाथ शिंदे आजच्या घडीला तरी ते मालक दिसत नाहीये, तसं ते दर्शवत आहेत त्या संघटनेबाबत. ते अजितदादा पवार सुद्धा मालक झालेले नाही आहेत, ते तसे दर्शवत आहेत. बघूया येणाऱ्या काळात दिसून येईल की एकनाथ शिंदे सुद्धा मालक बनत आहेत आणि त्यांचे मुलगे, त्यांचे नातू, त्यांचे पणतू त्या संघटनेचे मालक बनत आहेत का? तसेच अजितदादा पवार सुद्धा मालक बनत आहेत का? आणि त्यांचे नातू, पणतू, मुलं ते त्यांचे मालक बनत आहेत का? येणारा काळ दिसेल. आपण त्यांना एक संधी देऊया. मला असं वाटते, एकनाथ शिंदे यांना आणि अजितदादा पवार यांना संधी द्यावी आणि बघावं 5 वर्षात ते त्या संघटनेचे मालक बनत आहेत का? किती तुम्हाला मालक समजत आहेत? मी जनतेला बोलतोय, मी जनता जनार्दनाला विचारतोय, मी त्या मतदार राजाला बोलतोय, ते तुम्हाला मालक समजत आहेत की स्वतःला मालक समजत आहेत? स्वतःच्या कुटुंबातील सदस्याला मालक समजत आहेत? हे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल, ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर. जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. आता तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हवी की तुम्हाला सार्वजनिक सर्वांची
जनतेची, जनता जनार्दनाची कंपनी हवी. कोणाची कंपनी हवी? जनता जनार्दनाची की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी? तुम्हाला मालक म्हणून जगायचं आहे, तुम्हाला मालक म्हणून राज्य करायचं आहे, तुम्हाला राजा म्हणून राज्य करायचं आहे, की एखादा गुलाम, एखादा नोकर, एखादा गडी म्हणून काम करायचं आहे? हे आता तुम्ही ठरवा. मी कोणाला म्हणतोय? जनता जनार्दनाला सांगतोय. मित्रांनो, कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी हंतरायचीच का? सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलांनी फक्त सतरंजी हंतरायची का? त्या नेत्यांनी फक्त सतरंजी हंतरायची का? फक्त झेंडे मिरवायचे का? बॅनर लावायचेत का? पोस्टर लावायचेत का? इथपर्यंत त्यांची हैसियत आहे का? इतकाच त्यांचा विचार केला जाईल का? हा एक प्रश्न आहे मला. म्हणजे तुमच्या कुटुंबाची जर ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, तुम्हीच जर फक्त मालक असाल, तुम्हीच जर त्याचे सर्वेसर्वा असाल, मग बाकीच्या नेत्यांनी काय करायचं? बाकीच्या नेत्यांनी काय विचार करायचा? उद्या सकाळी मनसे हा पक्ष, ठीक आहे, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांनी उभा केला, त्यांच्या विचाराने हा उभा राहिला. पण हा विचाराने उभा राहताना ही संघटना उभी केलेली आहे. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभी नाही केलेली आहे, संघटना. आणि त्या संघटनेमध्ये अनेक संघटक आलेत, त्या बाळ नांदगावकर प्रमाणे. आणि ती संघटना उभी केली, त्या संघटनेला आपलं घाम दिला, आपली रक्त दिलं, आपलं रक्त आटवलं, आपलं सर्वस्वी अर्पण केलं. मग फक्त राज ठाकरे हे फक्त त्याचे मालक झालेत का? त्याच्यानंतर त्यांचे हे चिरंजीव अमित ठाकरे मालक झालेत का? तर नाही मित्रांनो. ठीक आहे, राज ठाकरेंना तुम्ही मान सन्मान देतायत, त्यांना तुम्ही नेता म्हणून स्वीकारलायत, जोपर्यंत ते नेता म्हणून कार्यरत आहेत तोपर्यंत ते मान्य आहे. पण त्यानंतर काय? हा निर्णय कोणी घ्यायचा? एकतर राज ठाकरेंनी घ्यायचा. आणि मग राज ठाकरेंनी घेताना काय निर्णय घ्यायचा? तर ते आता त्या संघटनेचे कोण आहेत? नेते आहेत, त्या संघटनेचे सर्वेसर्व आहेत, त्या संघटनेचे ते कुटुंब प्रमुख आहेत, त्या संघटनेचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये कोण आलेत? त्यांचे सदस्य कोण आलेत? त्या कुटुंबाचे सदस्य कोण आलेत? तर कार्यकर्ते, नेते, संघटक. त्यांचा मुलगासुद्धा त्या संघटनेत कार्य करत असेल, त्यांची पत्नीसुद्धा कार्य करत असेल, त्यांची आणखीन कोण मुलंबाळं असतील, कोण असतील, ते सर्व जर कार्यकर्ते करत असतील तर सर्वांना आपण कार्यकर्ते समजू, ना की मालक. मग राज ठाकरेंनी ठरवायचं की आपला मुलगा आपल्या पुढे पश्चात या संघटनेचा कोण होईल? नेता होईल, की ह्या संघटनेचे सर्व सूत्र त्याच्या हातात दिली जाईल, की एखादा अन्य मनसैनिक होईल? अन्य मनसैनिक होईल, ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात लायकी आहे, ज्याच्यात कुवत आहे, त्यालाच त्यांनी बनवावं, ना की आपल्या मुलाला, ना की आपल्या मुलाला. कारण ही घराणेशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. ही हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. मग लोकशाहीमध्ये जसं तुम्ही मान्य केलं होतं, ज्यावेळी तुम्ही शिवसेनेमध्ये होता त्यावेळेला काँग्रेसला नाकारला होता, त्यांच्या घराणेशाहीला नाकारलं होतं, तसं तुम्ही आता आपल्या मनसे या संघटनेमध्ये, या पक्षामध्ये सुद्धा तीच गोष्ट रुजवा आणि जगासमोर एक हे निर्माण करा. काय? तर एक आदर्श निर्माण करा, एक आदर्श निर्माण करा, असं मी आव्हान करतो राज ठाकरेंना, की तुम्ही एका सामान्य नेत्याला त्या संघटनेचा अध्यक्ष बनवा, त्या लायकीच्या, त्या क्षमतेचा, त्या कुवतीचा. आणि आहेत तुमच्या संघटनेमध्ये त्याचे अनुभवी असे
त्या संघटनेचा अनुभव, नेत्यांचा अनुभव, कार्याचा अनुभव असलेले अनेक नेते आहेत. तर एक जिवंत उदाहरण निर्माण होईल, एक आदर्श निर्माण होईल. मित्रांनो, आणखीन एक त्यांनी प्रश्न निर्माण केला होता. तोही प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तो प्रश्न काय आहे? तर ठाणा हे बकाल झालेलं आहे. अनेक महानगरपालिका तिथे निर्माण झाल्या. त्याला कारण का? तर परराज्यातून आलेली जनता, परराज्यातून आलेली जनता आणि या जनतेच्या आगमनामुळे, त्यांच्या वास्तव्यामुळे ही बकाल अवस्था निर्माण झाली. मित्रांनो, ही गोष्ट कधी घडली आणि कशी घडली हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी स्वतः डेव्हलपर आहे, मी एक आर्किटेक्ट आहे. माझ्या निदर्शनात एक गोष्ट आली. मी जेव्हा डेव्हलपर झालो, आर्किटेक्ट झालो डेव्हलपर झालो त्यावेळेला एक माझ्याकडे प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट कसला आहे? तर SRA प्रोजेक्ट, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प. तो राबवताना माझ्या लक्षात आलं आणि तो झोपडपट्टी पुनर्विकास हा प्रकल्प हा 1995 मध्ये ज्यावेळी युती सरकार होतं त्यावेळी या प्रकल्पाचा एक खाका निर्माण केला गेला होता. हा कसा कार्यान्वित करायचा हा युती सरकार त्यावेळी बाळासाहेब हयातीत होते आणि हा प्रकल्प निर्माण झाला होता. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि या प्रकल्पामुळेच एक गोष्ट लक्षात आली कोणाला? या परप्रांतीयांच्या, की फुकट घरं मिळत आहेत. आपण बकाल वस्ती निर्माण करायची आणि फुकट घरं मिळवायची. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि मग परप्रांतीयांचा ओढा इथे वाढत गेला, लोंढा आला. याला कारण काय? तर हा SRA प्रोजेक्ट, हा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प. कारण त्या प्रकल्पाशी मी जोडलेला आहे, बांधील आहे. तो आजही मी तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास कार्यरत आहे. मित्रांनो, कसं काय घडलं मग? ही बकाल वस्ती का वाढली? ही बकाल व्यवस्था का निर्माण झाली? कारण जे काय परप्रांतीय आलेत त्यांना आसरा देणारा कोण होता? तर शिवसैनिक. ठाण्यामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेचा बोलबाला होता. शिवसेनेचे नगरसेवक होते, शिवसेनेचे आमदार होते, खासदार होते. बहुसंख्याने शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक होते. मग ह्या नेत्यांनी यांना आसरा दिला, बांधा तुम्ही झोपड्या, आणि ही बकाल वस्ती निर्माण झाली. मग त्यावेळेला हेच राज ठाकरे शिवसेनेत कार्यरत होते. मग त्यांच्या ही निदर्शनात गोष्ट का आली नाही? जर ते आता ब्ल्यूप्रिंट मांडतायत, महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करतायत, मग त्यावेळी राज ठाकरेंच्या निदर्शनात ही गोष्ट का आली नाही? आपल्या काकांनी, आपल्या चुलत्यांनी ही जी काही योजना आणली, या योजनेला एक कालमर्यादा न राहिल्यामुळे 1995 नंतर 1998, 97, 98, 2000, 2002, 2005, 2000 अशी वाढत गेली त्याची कालावधी आणि बकाल वस्ती वाढत गेली. याला जबाबदार कोण? महानगरपालिका की कोण? महानगरपालिकेमध्ये कोणाचं राज्य होतं? मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कोणाचं राज्य होतं? हे राज ठाकरेंनी सांगावं, हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. हा माझा सरळ प्रश्न आहे. मग याला जबाबदार कोण? मग त्यावेळी तुमच्याकडे जी ब्ल्यूप्रिंट होती महाराष्ट्र ची उत्क्रांती घडवण्याची, तो ब्ल्यूप्रिंट कुठे गेला होता? मग त्यावेळी तुम्ही या सर्व विषयाला विरोध का नाही केलात? मग हे विषय तुम्ही का नाही मांडले? हा माझा सवाल आहे. त्याचवेळी तुम्ही त्या शिवसेनेतून बाहेर का नाही पडलात? तुम्ही कधी पडलात बाहेर? तुम्ही आता एकनाथ शिंदेवरती आरोप ठेवताय, तर तुम्ही कधी पडलात?
ज्यावेळी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, तुमच्या शब्दाला किंमत दिली गेली नाही, तुमच्या विचारधारेला तिथे मान्यता मिळाली नाही, तुमच्या विचारधारेला डावळलं गेलं, त्यावेळी तुम्ही तिथून बाहेर पडलात ना, की तिथे मूग गिळून गप्प राहिलात? बाहेर पडलात तुम्ही. आणि अशीच मुस्काटदाबी ह्या एकनाथ शिंदेंची झाली. त्यांच्या विचारधारेला तिथे महत्त्व मिळालं नाही. विचारधारा कोणती होती? तर बाळासाहेबांची विचारधारा, त्या शिवसेनेची विचारधारा, त्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची विचारधारा, त्या शिवसेनेला निवडून देणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विचारधारा. त्या विचारधारेला तुमच्या बंधुराजाने म्हणजे उद्धव ठाकरेंनी काय केली? मूठमाती दिली, वेशीवर टांगलं, त्याची राख रांगोळी केली. म्हणून त्या विचारधारेला घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग काय अशी चूक केली त्यांनी अशी काय चूक केली? तसंच त्या अजितदादा पवारांनी सुद्धा तोच निर्णय घेतला. त्यांच्या विचारधारेला, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या त्या निर्णयाला जर तिथे किंमत मिळत नव्हती आणि सर्व पणाला लावलेलं, सर्वस्वी त्याला अर्पण केलेली अशी संघटना, अशीच रेडीमेड काही न करणाऱ्या व्यक्तीच्या जर पदरात पडत असेल, त्याच्या ओठीत पडत असेल, तर असा नेता, असा स्वाभिमानी नेता गप्प राहील का? त्यांचा स्वाभिमान जागृत झाला, त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. एकनाथ शिंदेचा असो किंवा अजितदादा पवार यांचा असो, तो स्वाभिमान जागृत झाला आणि ती संघटनाच ते घेऊन बाहेर पडले. ती संघटना नव्हे तर ती विचारधारा घेऊन बाहेर पडले. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्या विचारधारेसोबत ते आमदार, खासदार, ते नगरसेवक, ते निवडून देणारी जनता, नागरिक, ते सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. जे कोण मतदान केलेलं आहे अजितदादा पवार यांना, ते त्यांच्या विचारधारेला, भले त्यांचे खासदार पडले असतील, निवडून आले नसतील, पण जे काय त्यांना मताधिक्य मिळालं, जे काय त्यांना मतं मिळाली, ती त्यांच्या विचारधारेची होती. ते विचारधारेची होती. आता त्यांचे आमदार निवडून येतील. आता महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आलेलं आहे, शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या विचाराची प्रतारणा केलेली आहे. आपल्या विचाराची म्हणजे कोणाच्या? नागरिकांच्या विचाराची प्रतारणा केलेली आहे. काँग्रेसने नागरिकांच्या विचाराची प्रतारणा केलेली आहे. त्या उद्धव ठाकरेंनी आपल्या विचाराची प्रतारणा केलेली आहे. हे आता त्या नागरिकांना सुद्धा लक्षात आलेलं आहे, त्या मतदार राजाला सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता ती दिलगिरी व्यक्त करताना दिसत आहेत अनेक मतदार, ज्यांनी त्या शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला मतदान केलं, काँग्रेसला मतदान केलं, शिव उभाट्याला मतदान केलं. नाराज होऊन, कोणावर नाराज होऊन? तर एकनाथ शिंदेंवरती, अजितदादा पवार यांच्यावरती, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीवरती नाराज होऊन जे त्यांनी त्यावेळी केलेलं मतदान आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण ही केलेली चूक आहे, घोड चूक आहे. कारण हे जे विचारधारा चालवत आहेत ती विचारधारा आपली नाही आहे. हे लोकतंत्र नाही आहे. इथे लोकतंत्र नाही आहे, इथे लोकशाही नाही आहे, इथे हुकुमशाही आहे, इथे राज्यशाही आहे, इथे मतलबशाही आहे, इथे स्वार्थशाही आहे, शाही आहे, इथे घराणेशाही आहे. आणि या उलट भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लोकशाही आहे. आणि 5 वर्षात दिसून येईल मित्रांनो, एकनाथ शिंदे मालक बनतायत की चालक बनतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार हे मालक बनतायत की चालक बनतायत, हे या 5 वर्षात दिसून येईल. आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. मी जनतेला विचारतोय, तुम्हाला चाटोकार बनायचं आहे, सतरंजी हंतरायची आहे, गुलाम बनायचं आहे की काय करायचं आहे, हे तुम्ही ठरवा. कारण जनतेतूनच एक कार्यकर्ता बनतो आणि मग तोच गुलामी करायला सुरुवात करतो, मग तो हुजरीगिरी करायला सुरुवात करतो, तो मग फक्त सतरंजी हंतरणीगिरी करतो. मग त्यांचे
मुलंसुद्धा तेच करतात. त्या नेत्याची मुलं आपली पदं मिळवतात, आपला मानसन्मान मिळवतात, आणि या कार्यकर्त्यांची मुलं, त्यांचं कुटुंब काय मिळतो, लाचारीसारखे उभं असतो. ते झेंडे घेऊन, ते फलक घेऊन, ते बॅनर घेऊन, बस, आणि घोषणा देणं, याच्या पलीकडे तो काय करत नाही. मग त्या कार्यकर्त्याला, म्हणजे त्या नागरिकाला समजायला पाहिजे की ही जी संघटना आहे ही माझ्या मालकीची आहे. मी ठरवलंय म्हणून तो कार्यकर्ता आहे, मी ठरवलंय म्हणून तो नेता आहे, मी ठरवलंय म्हणून तो संघटक आहे, मी म्हणवलंय म्हणून तो त्या संघटनेचा नेतृत्व करणारा आहे, करणार आहे. मी ठरवलंय म्हणून मी त्याला मान्यता दिली आहे, म्हणून मग त्या संघटनेला मी मतदान केलंय, आणि मग त्या संघटनेमधून निवडून आलेला तो लोकप्रतिनिधी आहे, तो मंत्री बनतोय, संत्री बनतोय, आणखीन कोण बनतोय. तो कोणी बनवलाय? मी बनवलेला आहे. मी म्हणजे कोण? मतदार राजा. मतदार राजा. आता या प्रत्येक संघटनेचा मालक कोण आहे? तर मतदार राजा, कारण ही लोकशाही आहे. आता तुम्हाला हुजरेगिरी करायची आहे, चाटोगिरी करायची आहे, सतरंजी हंतरायची आहे, की आणखीन काय करायचं आहे? कारण मी जनतेला प्रश्न विचारतोय. तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला जर ही लोकशाही टिकवायची असेल, तर लोकशाहीला जो न्याय देतोय, लोकशाहीला जो मान्यता देतोय, लोकशाहीचा जो मान सन्मान ठेवतोय, अशाच संघटनेला मतदान करा. आणि माझ्या नजरेनुसार, माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार आता तरी या महाराष्ट्रामध्ये 3च पक्ष मला दिसत आहेत. ते 3 पक्ष कोणते आहेत? तर भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीने ते सिद्ध केलेलं आहे की हा पक्ष जनतेचा आहे. आता सिद्धता उरली आहे की फक्त एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची, आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांना सुद्धा आपण एक संधी देणं गरजेची आहे. 5 वर्षात लक्षात येईल ते मालक बनतायत की चालक बनतायत. मित्रांनो, लक्षात घ्या. आता माझ्या मते तरी तुमच्या मालकी हक्काचे असे 3च पक्ष आहेत. ते 3 पक्ष कोणते? तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांचे नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. आणि त्यांना मान्यता कोणी दिली आहे? तर तुम्ही दिलेली आहे. तुम्ही, आम्ही दिलेली आहे. कारण मालक तुम्ही, आम्ही आहोत. ह्या देशातील 140 असो की 150 करोड तो जनसंख्येचा तो नागरिक असो, किंवा महाराष्ट्राचा नागरिक असो, निर्णय तुमच्या हातात आहे. फक्त झेंडे उचलायचेत, बॅनर हलवायचेत, ते झेंडे फडकवायचेत, की सतरंजी अंतरायचे, फक्त घोषणा द्यायचेत, की आपला मालकी हक्क दाखवायचा, हे आता निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो, मग तो विषय काय आहे? तर त्यावेळी जे काय इथे आलेत परप्रांतीय, त्यांना घुसखोरी कोणी करून दिली, त्यांना सहारा कोणी दिला, आसरा कोणी दिला? तर तिथल्या नेत्यांनी. मग तो काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असतो, किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा असो. पण जास्त करून मुंबई आणि ठाणा या दोन्ही शहरांमध्ये, या दोन्ही महानगरपालिकांमध्ये जास्त करून कोण होता? अधिक प्रमाणात कोण होता? तर शिवसेना आणि काँग्रेस. आता हा जाब तुम्हाला कोणाला विचारायचा आहे? तर त्या काँग्रेसला आणि त्या शिवसेनेला, पूर्वीच्या, आताच्या नव्हे, पूर्वीच्या शिवसेनेला आणि पूर्वीच्या काँग्रेसला. कारण त्यांचंच अस्तित्व होतं, त्यांच्या हातात ही महानगरपालिका होती. ही बकाल अवस्था येण्याची कारण कोण आहेत? तर ती मूळची शिवसेना आणि तो मूळचा काँग्रेस पक्ष, ना की आताची शिवसेना, ना आताचा भारतीय जनता पार्टी, ना आताचा राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे प्रश्न कोणाला विचारायचे? त्या मूळ शिवसेनेला, त्या मूळ काँग्रेसला. मग त्याबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कोण? शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आले. मित्रांनो,
निर्णय तुमच्या हातात आहे. मग त्या मूळ शिवसेनेचे आरोपी कोण आहेत? तर उद्धव ठाकरे. मग हा प्रश्न कोणाला विचारा? उद्धव ठाकरेंना विचारा, हा नाना पटोलेंना विचारा, हा त्या राज ठाकरेंना विचारा. कारण राज ठाकरे सुद्धा त्या शिवसेनेत होतेच, कार्यरत होतेच. ते आता ते मनसे घेऊन बाहेर पडले. आणि त्या उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा. कोणाकोणाला? नाना पटोले काँग्रेसचे नेते, शिव उभाटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार, यांना हे प्रश्न विचारायचे की ही बकाल अवस्था का निर्माण झाली ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये? त्याचे जबाबदार कोण? त्याचे गुन्हेगार कोण? मुंबईमधून मराठी माणूस बेदखल का झाला? नामशेष का झाला? वासापुरता का राहिला? हे प्रश्न ह्या 4 संघटनेला विचारायचे. कारण राज ठाकरे सुद्धा या मूळ शिवसेनेचा कार्यकर्ता होता, नेता होता. निर्णय तुम्ही घ्या. मी वास्तव तुमच्यासमोर ठेवलंय, मी सत्य तुमच्यासमोर ठेवलंय. आता एकनाथ शिंदेला तुम्ही स्वीकारणार की नाही स्वीकारणार हा तुमचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय हा 100% योग्य आहे आणि मी त्याला सॅल्यूट करतो. कारण त्यांनी ती विचारधारा जिवंत ठेवली आहे. ती विचारधारा कोणाची होती? तर बाळासाहेब ठाकरे यांची, त्या राज ठाकरेंच्या चुलत्यांची. यांना ते मानतात, त्यांचा सन्मान ठेवतात, त्यांची इज्जत करतात, अशा त्या बाळासाहेबांची विचारधारा होती. ज्या शिवसेनेचे ते कार्यकर्ते होते, त्या शिवसेनेचे ती ही विचारधारा होती. ती आता कोणाच्या सोबत आहे? तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत. त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा एकनाथ शिंदेंना स्वीकारावं. बाकी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंचावरती एका बाईला नाचवलं, ही गोष्ट अमान्य आहे. ही गोष्ट मी नाकारतो. ह्या गोष्टीला मी नाकारतो. जो एक प्रश्न उपस्थित केला राज ठाकरेंनी की त्या प्रचार सभेच्या मंचावरती एका नर्तकीला नाचवलं गेलं, ही गोष्ट आक्षेपार्ह आहे, ही गोष्ट चुकीची आहे. हे मी मान्य करतो. मित्रांनो, अशा ज्या काही गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या मला अमान्य आहेत. म्हणजे ती लाडकी बहीण योजना ही सुद्धा मला अमान्य आहे. पण ठीक आहे, ह्या निवडणुकीसाठी ते गरजेचं होतं, एक रणनीती म्हणून. कारण तो खोटा नरेटिव्ह संपुष्टात आणायचं होतं, म्हणून मी ते स्वीकारतोय. त्या खोट्या नरेटिव्हला संपवण्यासाठी, ते नेस्तनाबूत करण्यासाठी हा एक पेत्रा, ही रणनीती आखणे गरजेची होती, लाडकी बहीण योजना. म्हणून मी तिचं स्वागत करतोय. अन्यथा मी त्याचं स्वागत केलं नसतं. मी तिला अमान्यच ठरवलं आहे. याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा बनवला आहे. मी त्या योजनेला नाकारलेलं आहे. आणि ह्यामुळे काय होतोय? नागरिक, जनता काय होते? आळशी बनते, अतखाऊ बनते, ऐत खाऊ. ती आत्मनिर्भर बनली पाहिजे. त्यासाठी त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे, त्यांना हाताला काम देणं गरजेचं आहे, त्यांना उद्योग देणं गरजेचं आहे, उद्योगी बनवणं गरजेचं आहे, ना की अशा फुकट देण्याच्या योजना राबवणं. असो मित्रांनो, ह्या गोष्टी मी सरासर नाकारतो. आणि त्याबद्दल मी राज ठाकरेंची सहमत आहे. आणि त्यांनी जी ब्ल्यूप्रिंट आणली आहे तिचंही मी स्वागत करतोय. आणि त्यांचं जे म्हणणं आहे, अशा प्रकारे ह्या शहराची बांधणी झाली पाहिजे, आराखडा निर्माण झाला पाहिजे. बेलगाम शहर वाढलं तर त्याचे परिणाम प्रत्येक नागरिकांवरती होणार आहे. पाण्याचा तुटवडा, विजेचा तुटवडा, अगदी
छोट्या मोठ्या गोष्टीचं ज्या आवश्यकता आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्याचा तुटवडा निर्माण होईल. आणि हे मी मान्य करतो राज ठाकरे यांचं. हे स्वागतार्थ आहे, त्याचं मी स्वागत करतोय. पण ज्याचा मी विरोध करतोय ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे, ज्याचा मी स्वागत करतोय त्याचाही मी गोष्ट मांडलेली. आता तुम्ही नक्की ठरवा तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे, कोणाला निवडून द्यायचं आहे, कोणाचं स्वागत करायचं आहे, कोणाला त्या विधानसभेमध्ये तुम्हाला बघायचं आहे, कोणाचं सरकार तुम्हाला स्थापन करायचं आहे, हे तुम्ही निर्णय घ्या. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.